गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तो रविवारच्या वर्गात आहे. आजी आला असता तर फार छान झालं असतं. त्याचा तो वर्ग आहे. मनीषाने ती सगळी जबाबदारी घेतली तपासणीची वगैरे, म्हणून तो प्रकल्प ती देवापुढे ठेवते आहे. मी म्हटलं सुगंधतेनं की आता आज झालंय तर आजपासून तुमचे आठवायला सुरुवात करूया. आणि मग असं मला वाटलं की सावकाश टाकले तरी हरकत नाही. दुसऱ्या दिवसापासून टाकल्यानंतर लेख सगळे आलेले होते. तर त्या म्हणायला लागले की इतकी गुरुपौर्णिमा छान दिवस तुम्ही दिलाय, कशाला लवकर करायचं. त्यामुळे मग त्यांनी आजपासून पाठवायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या मनात काय आलं की 7-8 दिवसाचे अगोदरचे पण येतील असं मला वाटलं होतं. पण माझ्याकडे काही होते ते मी त्याच्यात टाकलेले आहेत. तुम्ही नंतर बघा, फक्त कागद ते आहेत त्याला म्हणजे हे पडतील त्याला, अजून काही केली नाही आहे. तर तेव्हा सुगंधती तुम्ही तुमचा ठेव ऐका जरा, मी सांगते. तुम्ही हातात घ्या आणि आपल्याकडे सफरचे 2 वर्ग तुम्हाला माहिती आहे, एक जुना आहे आणि एक नवा आहे. आणि लेख घेताना सुद्धा दिव्यांचे सगळे सुगंधाताई दिव्यांचे सुवर्णाताई पाहिजे. त्यामुळे सुवर्णाताई काय यायला म्हणजे तुम्ही घ्यायला पाहिजे, पण त्यांचं सोडणार आहे. आणि आपण पुस्तकाला जसं करतो तसं जवळ घेईल आतमध्ये एक पान असतं ते आणखी अनुक्रम येतात. एवढ्या 3 गोष्टी नक्की टाकायचं ही प्रस्तावना. आणि मग जेवढे लेख मनीषाचे तुम्हाला ते एकत्र होईल आहे फक्त सगळे आले म्हणजे चंदाताई असते ते एकच चंदाताईंनी फक्त दिला नाही. आणि मग तुम्ही तुमच्या लेखाबद्दल नंतर सांगा. ते लिहिलंच आहात तुम्ही, पण आता प्रस्तावना पण आलेलीच आहे. सत्वच्या लोकांना प्रस्तावना आली आहे, सगळ्यांनी वाचलेलीच आहे. सांगायला हवायचं नको. आता थोडंसं सुवर्णाताईंचं सरप्राईज या. त्यांनी आधीचा थोडा उशिरा गेल्यानंतर मी जरा रागवली होती. त्यामुळे त्यांनी त्यांची प्रस्तावना अनुक्रमणिका कव्हर पेज सगळं माझ्याकडे आहे. तर म्हटलं आता त्यांनी एवढं केलंय, 2 प्रकल्प देवामध्ये जात आहेत, तर छान देवाचा आशीर्वाद घेऊया. या दोघी प्रबोधचा आहे तो, या वर्ग घेत आहेत. मी काढते ना. मनीषा येत आहे ना ग बरोबर. या दोघी जणी प्रबोधचा वर्ग घेत आहेत. आणि चांगली गोष्ट अशी की सफल ह्या प्रबोधच्या तिघी आणि जुन्या विद्यार्थी आणि मनीषा मला म्हणजे मला पण यावंच वाटतंय. परत आज शोभा मॅडम म्हणायला लागली, आमची विद्यामंत्री फोन केलं मला सुद्धा आवडेल. सफलला मी आलेलीच नाही, येऊ शकले नाहीये. त्या पहिल्यापासून मला यायला आवडेल. म्हणजे सफल नक्की होणार चालेल. नोव्हेंबरच्या 3ऱ्या शनिवारी आपण घ्यायचं असं ठरवलेलं बरोबर. रेकॉर्डिंग नाही सांगितलं मध्ये बोलायची सवय आत्ता सुद्धा बोलली वर्ग घेतला जातो. तर त्याच्याकरता स्वरूप संप्रदाय याच्यावरचे लेख आम्ही मागवले होते 9 दिवसांपूर्वी.
पृथ्वीचं ठरलं तर प्रत्येकाला ओढ्या दिल्या होत्या, त्याप्रमाणे लोकांनी ते लिहिलेलं आहे. आणि फक्त एक चंदाताईंच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी लेख दिला आणि बाकी सगळ्यांनी वेळेवर लेख दिला आणि तो तपासून आज आपण तो देवापुढे ठेवला आहे. जय शिवराय सगळं. तुम्ही सगळ्याच जणी सखोल अभ्यास वर्गात येतात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना आहे. आपण गेले अनेक वर्ष सखोल अभ्यास वर्गात प्रकल्प करतोय. वेगवेगळे प्रकल्प केले आपण. काही वर्ष आपण एकदा नुसता ऑडिओ प्रकल्प केला, एकदा जरा वेगळ्या विषयावरचा प्रकल्प केला आपण, कधीतरी आपण गीतेवरचा प्रकल्प केला. त्याप्रमाणे सुवर्णाताईंनी आणि मी असं ठरवलं ह्या वर्षी की आपण मनाच्या श्लोकांवरचा प्रकल्प करूया. कारण सखोल प्रश्नपत्रिकेत दरवेळेला मनाच्या श्लोकावर प्रश्न असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे विषय काढले मनाच्या श्लोकातले आणि वेगवेगळ्या जणांना वाटून दिले. बहुतेक सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला त्याला. स्वतःहून बहुतेक सगळ्यांनी लेख पाठवले त्यांचे. नवीन सखोल म्हणून जो वर्ग चालू झाला होता त्याचे लेख सुवर्णाताईंकडे पाठवले आणि त्यांनी ते दुरुस्त केले म्हणण्यापेक्षा त्यांनी ते वाचले आणि मी पण तेच केलंय. मी ते दुरुस्त करण्यापेक्षा मी ते एकदा वाचून फक्त थोडेफार एडिट करण्याचा प्रयत्न केलाय आणि आज ते त्यातला काही भाग तरी समर्थांपुढे आणि देवापुढे ठेवताना खूप आनंद होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दरवर्षी एक नवा प्रकल्प येतो आणि त्यानिमित्ताने आम्हाला खरोखर त्याविषयी जास्त ज्ञान मिळतं. असं दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामुळे आम्ही घडत जातो त्याच्यात. यावर्षी रत्नप्रभाताईंनी मला प्रबोधचा तिला खरं तर मी प्रबोधचे वर्ग काही घेत नाही, त्यांची आणि माझी फारशी अशी ओळख नाही आहे, पण प्रकल्पाच्या निमित्ताने होते. आणि मला असं त्यांनी आम्हालाच विषय सुचवायला सांगितलं होतं. मला असं वाटतं की दासबोधाचा सर्वांगीण अभ्यास व्हावा, त्या दृष्टीने एक एक दशकातल्या एक एक समासामधली ओवी घेऊन जर का आपण त्याचं साधारण अर्थ सारांश असा लिहिला आपल्याला जसा समजतो त्याप्रमाणे, ती एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प होईल. आणि सर्वांनी उत्तम साथ दिली. त्या जरी तिघी 4 जणी असल्या तरी त्याच्यामध्ये आम्हाला बाकीच्यांना पण इन्व्हॉल्व केलं गेलं. त्याच्यामुळे आमच्या पण बुद्धीला थोडी धार आली. आम्हाला समर्थांच्या कृपेने, श्रीरामांच्या कृपेने आज तो पूर्ण झाला आणि आम्ही देवासमोर येऊ शकलो. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की मुखपृष्ठाच्या बाबतीमध्ये मला काही विशेष माहिती नव्हती कसं करतात वगैरे. त्यामध्ये मला आपल्या मनीषाने मदत केली आहे. आणि या निमित्ताने आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी बऱ्याच आपलं क्षेत्र विस्तीर्ण होत जातं. खरोखर एक ज्ञानाचा हा यज्ञ आहे. आपण सगळे त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन करत असतो. नमस्कार. जय